नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 6:15 वाजलेत आणि काल आपल्या घरी देव येऊन गेलेत आणि आज बहिणी पण निघतात मुंबईला. बरेच जण आहेत, असं थोडेतील मला वाटलं 15-20 जणं तरी असतील. सकाळची जी जामनगर एक्सप्रेस आहे त्याच गाडीने हे निघत आहेत. आज आपण थांबतो आहे. आपली संध्याकाळची तिकीट आहे वेटिंगवरती, 4 वेटिंग आहे कोकण कन्याची. तर माहिती नाही आज कन्फर्म होईल नाही होईल. संध्याकाळी देव मंदिरात पोचून मग आपण निघूया. चला जावा, परतीचा प्रवास. आम्ही येतो लवकरच. हे तू पण निघाला रे? माझी 4 वर अडकले, समजत नाही. ती होईल, कन्फर्म होईल ना? किती आहेत? 4 आहेत. आम्ही आमची कॅन्सल वेटिंग 4. कधीची आहेत? आजची रात्रीची. सगळ्यात नाही होणार, कारण एकाच म्हणजे एकच आहे तिकीट, ती 4 वर आले. होईल ना? बघूया. कन्फर्म होईल. चला जावा सावकाश. हां ए बाय. चला बाय बाय, लवकर ये. हां ते कुठे गेला? बाय. बॅग कोणाची? बॅग कल्पेची. अरे कल्पेची. मग जातोच कुठं एवढी बॅग घेऊन आलेलास तर? हां दुकानचे काय वहिनी? चला बाय 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 वहिनी. बाय. चला बाय 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 बाय. चला वहिनी बाय. तुम्ही पण जा. नाही जात वाटतं नाही ना? मी उद्या सकाळी ना? चालेल. बाय 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 कोण राहिला अजून? चला बाय 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 बाय. बाय. गाडी येईल गाडी येईल. गाडी टायमावर असते. बाय. तू पण निघाली? थांबायचं 2-4 दिवस. बाय. हा बाय. तुला संध्याकाळी बाय करतो. अरे वहिनी तुम्ही पण आहो ना? चला बाय बाय. मोठं घेतलं नाही काय तांदूळ गावचे नाही. गाडी येईल 6:30 बरोबर गाडी येईल. भाऊन तिकडे दे. आले ना सगळे? एक काम करा, एक डबा तुम्ही बुकिंग करा रेल्वेचा. तू कशाला सोडायला? मला जो उठवले तिथे सभागृहात झोप नाही काय नाही. यांची करू नको. इथली लोक कोण? हा तुम्ही. तुला आधार कोणता भेटतो? आमचा. मग चला. हो हा चला चला भाई, लवकर या. येतोय तो. हा? 1 तारखेला परत येतोय. 1 तारखेला ना? हो. 1 तारखेला मग आम्ही पण येतोय. हो 1 तारखेला येतोय परत. हनुमान जयंतीला. हो हो चालेल. हनुमान जयंतीला की 1 तारखेला येतोय. हा 4-5 दिवस आहे मी. आहेत ना? 4 दिवस. हनुमान जयंती होईल हनुमान लवकर. जयंतीला आहे. चालेल. हो येऊ. तो गाडीवाला घाबरेल. होय म्हणे अटॅक करतात की काय माझ्यावर. हे जरा पाठीवा. पाठवा ए, जागा त्या गाडीला. लाईन लावा. ए डायरेक्ट आहे. चला दारो इदा सावकाश. लवकर ये. काय गाडी चल सिद्धू. अरे ह्याची बॅग पहिली न्या. चल बॅग जाऊ दे. हा जवळच सेवा बसायला आहे माझं. आहे खाली आहे. पुढे बसलेत. चला हो भाऊजी चला. बाय बाय. चल बाय 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 बाय. कुठे गेल्या? खाली करून टाकतात लगे उद्याला. चला मंडळी, बहिणी आलेल्या 2 दिवस होते पण मजा येते कारण सर्व जेव्हा असतात. आता काय बहिणी गेल्या त्या गेल्या, परत गावातली पण आता बरीचशी मंडळी गेली. म्हणजे एस.टी भरली होती पूर्ण. आता हे सगळेजणं गेले आहेत जामनगर एक्सप्रेसला. तर 9 वाजताची आहे. आता ही आपली 6:30ची गाडी 7:30 पावणे 8पर्यंत सोडेल. 1 तास वेटिंग करावं लागेल. पण सगळे एकत्र गेले ना बसने. रिक्षा किती करणार, डबल रिक्षावाल्यांना पण फेरी मारावी लागली असते. त्या बसने गेलेत. आता गाडी वेळेवर असते तशी 9ची गाडी 9:15पर्यंत वगैरे येते. चला आता आलो आहे परत घरी. रात्री पण पालखी नाचवायला 2-2:30 वाजले. उशीर झालेला. झोप तर आहे डोळ्यावर, बघतो पाणी पण येईल आता. थोडंसं झोपा पण काढतो, मग पाणी भरायला पण उठतो.
चला मंडळी, आज वरच्या वाडीमध्ये शिंपणं बाकी आहे. आपल्या इकडचं झालं तर बहिणी सकाळी गेल्यात, बरेचसे आसतवाडीतील मंडळी पण गेली. तर आता चाललो आहे सानेवरती पालखी आणायला. चला चला, देव येत आहेत. ओके हा वहिनी. ओ चू काय करते? रांगोळी काढते. बघू कशी काढलीस. मस्तच आहे. गेला काय बारकू? हा गे हा काय आहे बारकू. नमस्कार. जयू पण आलाय. नमस्कार. खास पालखीसाठी. हां बाकी काय निवांत. आता खेळे येऊ देत. खेळे आल्यावर काय 5-6 घरच आहेत ना इथली. खेळे आली की पालखी लगेच आणायची. हो रक्षे. रक्षे आलाय. समोर मंदिराचं काम सुरू आहे. त्याचा जीर्णोद्धार लवकरच होईल मे महिन्यापर्यंत. चला पालखी घेऊन आलेलं आहे आता. स्ट्रीट मुला माणसात राखांदोन संभाल गवन माने करून घे. ताजे आहे, ताजे मस्त फ्रेश. चला आज फक्त 5-6 घरं आहेत वाडीतली. ती झालं की मग यावर्षीचं शिंपणं संपेल. बाकीचे तिथीला नाही आलं तरी चालतं, पण आपले जे दिवस देव येईल तेव्हा यायला.
लागतंय कोपरा. जा, जा, जा. वर उचला इथे वर उचला. सावकाश होते सावकाश होते. खोरे लागतील खोरे लागतील खोर. हा चला. बरोबर आहे एकदम बेस्ट. हे पुढे या, पुढे या. या पुढे थोडस. माझं हालतच नाही. चला जाऊ द्या. हा चला. हा चौकाश. हा चौकाश. पाटणा उचल पाटणा उचल खोर लागल. चला पालखी आता परत निघाली सानेवर. पाठी जाऊ दे पाठी जाऊ दे. चला मंडळी सानेवरून आलो आहे घरी आणि जेवण वगैरे झालं आहे. टी शर्ट चेंज केलं आहे सगळं गुलाल उडवलेलं. आता सगळं शिंपणा झालं आहे सगळ्या घरामध्ये. पालखी गेले आहे आता सानेवरती विराजमान झाले. संध्याकाळी पालखी देवळामध्ये जाईल. तर आता थोड्या वेळ आपण आराम करूया. जे काय गाव गेले 10-15 दिवस असं चांगलं भरलं होतं ते आता हळूहळू खाली होऊन जाईल. सकाळी ऑलरेडी बऱ्यापैकी जे होते गावातले चाकरमाने कोकणवासी ते परत कर्मभूमीकडे गेलेले आहेत आणि आता बाकीचे आहेत ते आता कसं पालखी वगैरे मंदिरात गेली की त्याच्यानंतर बाकीचे पण आहेत ते मुंबई किंवा पुणे शहरामध्ये निघतील. हॅलो आपण पण निघणार आहे. पालखी मंदिरात गेली की मग रात्री आपण निघणार आहे. आता तिकीट माझी अजून कन्फर्म नाही झाली. 1वर येऊन वेटिंग अजून चाललं आहे. आता संध्याकाळी 3:30 वाजता कन्फर्म होईल आपलं की तिकीट कन्फर्म होणार आहे की नाही होणार आहे. मुंबईला जाताना थोडेसे डांबे पण घेऊन जाऊ. शेवग्याच्या शेंगा बऱ्याच चाकरमान्यांनी शेवग्याच्या शेंगा नेल्यात. तर आता झोपतो जर थोडा वेळ आणि झोपल्यानंतर आहे ना मग उठल्यानंतर थोडंसं ऊन कमी झालं की शेंगा पण काढून ठेवतो. हां शेंगा काढल्यानंतर तू जमवशील ना. तू जमवशील ना. तू जमा करणार का. करणार ना. ओके चला मंडळी थोडंसं झोपलेलो तेवढ्यात सुलभावहिनी पण आली तर थोडंसं फणसाचे पारे काढलेत आणि आता शेंगा काढूया. शेंगा जेवढ्या जून म्हणजे बऱ्यापैकी आता झाल्यात तयार तर सगळ्याच काढायचे आहेत.
पायऱ्याचा चीक काढाय तेव्हा चीक. चला मंडळी, शेवग्याच्या शेंगा बऱ्यापैकी काढल्यात. आता कसं आहे सगळ्यांना तरी सासा द्यायचं म्हटलं तर 7-8 जणांना देण्याचे एवढे काढलेले आहेत. बाकी न्यायला पण थोडेसे काढेन नंतर. गावाला एखादं झाड असलं ना की 4 जणांच्या तोंडी त्याचं फळ लागतं. तसं आपलं हे शेवग्याचं झाड गावात मला वाटतं बऱ्याच जणांच्या मुखी याची एकतरी शेंग लागले यावर्षी. हां तयार झाली तू? हां. आणि गावाकडे ऊन एवढं आहे ना भयंकर, म्हणजे आता डांबे काढता काढता घाम आला एकदम. कारण ऊन आता कसं 3:30 वगैरे वाजलेत. खूप ऊन आहे, भयंकर म्हणजे भयंकर असं ऊन आहे. गावाकडे येत आहे तर थोडं टोपी घालूनच या. गावाकडे येत आहे ना तर दिवसभर फिरायला एखादी टोपी घालून या. आणि शक्यतो कोकम सरबत असं काही काही गोष्टी आणा, कारण दुपारचं वगैरे खूप हीट होते. ऊन बघताय का, नुसतं असं आहे ना जमिनीतून असं वाटतं की वाफा येत आहेत, असं ऊन पडलं आहे गावाकडे. हे मंडळी शेवग्याचं झाड आज दिसते आपल्या व्हिडिओमध्ये. आता परत दिसेल की नाही माहिती नाही, कारण माझं आता येणं बहुतेक लवकर नाही होणार हनुमान जयंतीशिवाय. हनुमान जयंतीला आपण येऊ तेव्हाच येणं होईल. आता मी आलो आहे आंब्याच्या झाडाखाली, तेव्हा इथे मात्र मस्त वाटतं आहे. म्हणजे तुम्ही घरी असाल झाडाखाली असाल तर थोडीशी एक झुलूक असते हवेची, त्याने बरं वाटतं. नाहीतर असं उन्हात चालायचं म्हटलं ना तर खूप वाट लागते. तर इकडे बघताय शेवग्याचं झाड आत्ता हळूहळू म्हणजे आता संपायला आलं आहे. या बाजूचं इकडचे सगळे शेंगा आहेत ते संपल्यात. वरच्या बाजूचे अजून बऱ्यापैकी आहेत. तर संध्याकाळी अजून थोड्याफार आपल्याला काढायचे आहेत, कारण अजून मला वाटतं 10-15 जणांना तरी शेंगा द्यायच्या आज. कारण बरेच जण आता आज शिंपणं झाल्यावरती आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी, आज रात्री असं बरेच जण मुंबईला पुण्याला निघणार. तर प्रत्येकांची सकाळपासून ऑर्डर आहे, मी संध्याकाळी येणार आहे. तर प्रत्येकजण आलं तरी 6-6, 7-7 डांबे म्हटलं तरीसुद्धा नाही करून 70-80 डांबे आज काढावे लागणार आहेत. तर बऱ्यापैकी म्हणजे मी आज 50-60 तर काढले आहेत. मग त्यातले मी थोडेफार नाही, अजून 2-4 जणांना द्यायचे आहेत आता लगेच, आणि बाकीचे पण संध्याकाळी काढू. असो, प्रत्येकजण येतो तर सगळ्यांना थोडं गावचा रानमेवा मिळायला हवा. आपण जेव्हा आता परत येऊ ना तेव्हा हे जे कवल तोडलेली झाडं दिसत आहेत ना तुम्हाला, हे ते 2 भेले आहेत आपल्या घराजवळ, या सगळ्यांना पालवी आलेली असेल मस्त अशी. कारण एक 15-20 दिवसामध्ये आता पालवी येईल, शिमगा झाला आहे. आणि गावाला असं म्हटलंच जातं की शिमग्याची एकदा होळी लागली, होम लागला की थंडी गायब होते आणि गरमी सुरू होते. तर तसाच काहीसा प्रकार यावर्षीसुद्धा झाला आहे. होम पडल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गरमी चालू झाली, तोपर्यंत थंडी होती. तर आता गरमीचा सीझन चालू झाला आहे. या गरमीच्याच सीझनने आपल्याकडचा रायवली आंबा किंवा हापूस आंबा तयार होतो. म्हणजे जेवढं ऊन लागतं आहे तसा आंबाही तयार होईल. आणि यावर्षी पावसाने जर गडबड काही केली नाही तर आपल्याला आंबेही आपल्याला मेमध्ये चांगले खायला मिळतील. कारण यावर्षी आंबे, काजू, फणस याचा जोर आहे गावामध्ये. तर आता लास्ट शिंपण्याला काकीच्या इथला आपण फणस पण खाल्ला. तर काकीने छान असा फणस बनवलेला प्रसाद म्हणून. आता कसे सर्वजण येऊ तेव्हा फणसाची पण थोडीशी भाजी बनवली जाते. पिक्का फणस असेल तर पिक्का फणस काय मेन आहेत ते फणसावरती जाऊन फणस खाल्ले जातात. ही सगळी मित्रांसोबतची मजा, मौज मस्ती सगळं काही चालू होईल. आता होळीमध्ये सर्वजण आलेले तर मजा आली. आता सर्व गाव आहे ना हळूहळू रिकामं होऊन जाईल, कारण कसं आहे प्रत्येकाला शेवटी कामाचं बघावं लागतं. त्या कारणाने मग आता होळी सण आता संपायला आल्यावर, संपला म्हणायला हरकत नाही, तसं मग हळूहळू एक एक जण आता परत जाईल. आणि मग आता पुढे मार्च, एप्रिल, मेमध्ये कसं आहे की लग्नकार्य, हनुमान जयंती, गोंधळ असतात. अशा गोष्टींसाठी पूर्ण गाव परत असतो. म्हणजे हाच एक टायमिंग असतो मार्च, एप्रिल, मे, तेव्हा पूर्ण गाव खाली कधी होत नाही. जरी गेले तरी मग लग्नकार्याला थोडीफार येतात, तशा कार्यक्रमाला येतात, मग थोडंसं गजबजून असतं. मात्र मे महिन्यात एकदा पावसाळा सुरुवात झाली की मग गाव पूर्णच खाली होऊन जातं. असो मंडळी, आई वाघजाई चरणी नेहमी हेच माझं प्रार्थना असते की गावात लोकांना काहीतरी असं मिळू दे की सगळे शहरात गेले लोक गावाला येत आणि परत आहे ना आपला गाव हा गजबजून निघेल.
कारण कधी कधी वाईट वाटतं. मधल्या दिवशी जेव्हा मी येतो ना, तर आपल्या गावात अजून तरी बऱ्यापैकी माणसं आहेत, पण आजूबाजूच्या बऱ्याचशा गावांमध्ये अशी हालत झाली आता माणसं उरली नाहीत तशी. फक्त म्हातारी माणसं वाट बघत असतात की त्यांचा घरचा किंवा वाडीतला एखादा कोणतरी चाकरमध्ये कधी येतो आहे. अशी सगळी हालत आहे. असो मंडळी, शिंपणं सुरू आहे, यामध्ये आपण चांगलं पॉझिटिव्ह बोलूया आणि गावच्या साईडला असं काहीतरी चांगलं होईल, त्यामुळे लोक परत ते गावाला येतील आणि गावची भरभराट होईल. असो चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.